हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बनवणार आहोत महाशिवरात्री स्पेशल उपवासासाठी साबुदाणा वडा. चला तर मग बनवूया. इथे एका प्लेटमध्ये मी भिजवलेला साबुदाणा घेतला आहे. आता मी त्यामध्ये 1 वाटी शेंगदाण्याचं कूट ॲड करते. त्यानंतर हिरवी मिरचीची पेस्ट ॲड करते. आता आपण यामध्ये शिजवलेले बटाटे घालणार आहोत. यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूया. त्यानंतर आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स करायचे, याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. आता आपण याचे छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे. एक एक करून आता आपण याचे वडे बनवून घेतलेत. हे बघा. आता आपण वडे तळून घेऊया. वाव, आपले वडे खूप छान फुगलेले आहेत आणि हलकासा याला रेडिश कलर आलेला आहे. आता आपण हे वडे काढून घेऊया. आता आपण वड्यासाठी बनवणार आहोत दहीची चटणी. इथे मी दही फेटून घेतलेलं आहे. आता मी तडक्यासाठी तेल घेतले, त्यामध्ये थोडेसे जिरे, त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकणार आहे. यानंतर आपण याच्यात कोथिंबीर टाकूया. आता आपण दह्याला तडका देऊन घेऊया. हे बघा, खूप सुंदर चटणी झालेली आहे आपली. आता आपण साबुदाणे वड्यासोबत खाऊया. आपले साबुदाणे वडे पण खूप छान व्यवस्थित झालेले आहेत. खूप छान फुगलेले आहेत. मस्त कुरकुरीत झालेले आहेत. तुम्ही पण ही रेसिपी उपवासासाठी नक्की ट्राय करा. तुम्हालाही फार आवडेल. थँक्यू.